राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तणपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडलाय. मात्र इच्छुकांची संख्या बघता आश्चर्य वाटतं. पूर्वीचे संचालक आणि आताचे संचालक यात खूप मोठी तफावत असेल. आम्ही मेळावा उशिरा घेण्याचं कारण म्हणजे आम्ही शांतपणे बघत होतो. कारखान्याचे कर्ज बघता कारखाना सुरू करणे ही तारेवरची कसरत आहे. कारखाना वाचवण्यासाठी आता ही शेवटची संधी आहे. त्यामुळे उद्यापासून आपण जनसेवा मंडळाची एक कमिटी स्थापन करून अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहोत. बिनविरोधाचा देखील प्रस्ताव आल्यास आपण पूर्णपणे सहकार्य करू, असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तणपुरे यांनी केलंय. 24 एप्रिल 2025 रोजी दुपारी व्यंकटेश मंगल कार्यालय ते डॉक्टर तणपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा विचार विनिमय मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे हे होते. प्रसंगी अरुण तणपुरे म्हणाले की तालुक्याची कामधेनू असणारा हा साखर कारखाना वाचवण्याची शेवटची ही संधी आहे. कारखाना वाचवणं हा आपला मूळ उद्देश आहे. ज्याप्रमाणे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालून ही संस्था आपण नावारूपाला आणली, त्याचप्रमाणे आपण राहुरी साखर कारखाना देखील सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करू. सध्या कारखान्यावर जिल्हा बँकेचे 150 कोटी कर्ज आहे. या वितरित अजून देखील खूप देणी आहेत. अशी एकूण सुमारे 600 कोटींची देणी आहेत. त्यामुळे यापुढे कारखाना हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ, असं अरुण तणपुरे म्हणालेत. यावेळी अण्णासाहेब चोथे, रवींद्र मोरे, बाबासाहेब भिटे, प्रकाश दठे, बाळासाहेब पेरणे, विक्रम गाडे, किशोर जाधव, दिलीप इंगळे, दत्तात्रय कवाणे, मच्छिंद्र सोनवणे, विजय तमनर, मोकाटे गुरुजी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर व्यासपीठावर रवींद्र आढाव, बाळासाहेब खुळे, अण्णासाहेब चोथे, विक्रम भुजाडी, विजय डवले, हर्ष तणपुरे, बाळासाहेब आढाव, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, संतोष आगाव, सुरेश निमसे आदींचे सहकार्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राहुरी तालुक्याची कामधेनू असणारा डॉक्टर तणपुरे सहकारी साखर कारखाना हा बंद अवस्थेत आहे. सध्या राजकारण न करता गटतट पक्ष विरोधक न बघता कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्या आणि हा कारखाना सुरू करा, असं मत प्रेरणा पत संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी व्यक्त केलाय. SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी. माझी साहेब जे 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 इच्छुक आहे उभा राहायला जेवढे लोक पॅनल करायला तयार आहे, यांना सगळ्यांना माझं एक आव्हान आहे का सगळ्यांनी एकत्रित या. जर खरंच तुमची मनापासून तळमळ आहे कारखाना चालू करायचा, तर सगळ्यांनी 2-2 पावलं मागं घेऊन जो कारखाना बिनविरोध झाला पाहिजे, तरच जो कारखाना कुठेतरी सुस्थितीत चालणार आहे. नाही तर राजकारणाच्या माध्यमातून समजा आपली अरुण साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली, पॅनल निवडून आला, पण बँक आपल्या विरोधात आहे. समजा बँकेवाले आपल्या विरोधी पार्टीचे, ती परत अडचणी येणार, त्याचा उपयोग काय होणार आहे. म्हणून आमची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे का ह्यो कारखाना चालू झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्रित बसा, आपण एक विजू होऊ, एक वेळ ठरवू, सगळ्यांना आपण बोलू एका ठिकाणी आणि आपण कसा कारखाना चालू होईल. बरोबर जर मला तुम्ही चालू करायचा असला तर तुम्ही सगळे एकत्र येतात. जर तुमची भूमिका फक्त सगळ्यांची जर निश्चित शिक्षण संस्था आणि कुठेतरी राजकारण करायचं म्हणून जर असेल तर तुम्ही एकत्र येणार नाही, माझं असं मत आहे. तर सगळ्यांना मी विनंती करतो, सगळ्यांना इच्छुक जेवढे अमृत काका असतील, राजभाऊ शेट्टी असतील, साहेब असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी एकत्रित या. तालुका म्हणून एकत्रित या. बाहेरच्या लोकांच्या भरोश्यावर बसू नका, कारण बाहेरच्यांना पन्नास वाटत नाही. यांनी यांच्या कारखान्याच्या कॅपॅसिटी इतके वाढवलेले आता त्यांना आपल्या उसाशिवाय पर्याय नाही आप्पा. कारण शेजारी सुद्धा कारखाने मोठमोठे कारखाने झाले. तिकडं गंगापूर, वैजापूर तिकडे सुद्धा मोठे कारखाने झाले. 15,000 कॅपॅसिटीचे कारखाने झाले. तिकडून ऊस मिळणार नाही. ऊस फक्त आहे तो राहुरी तालुक्यात. म्हणून बाकीच्यांना वाटत नाही आपला कारखाना चालू झाला पाहिजे. म्हणून मी साहेब आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्याला कळकळीची विनंती करतो का आपण सगळ्यांनी एक वेळ ठरवू, एक दिवस ठरवू आणि ती मिटिंग घेऊ. कसं आपल्याला बिनविरोध करता येईल याच्यावर आपण चर्चा घडून आणू.
ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।